नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आज आहे शिवरात्री, पार्थिव शिवलिंगाची पूजा. तर इथे मी सर्व माझी तयारी करून झालेली आहे आणि काय काय साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्यसुद्धा काढून घेतलेले आहे. चला ते सर्व साहित्य मी तुम्हाला आता दाखवते. इथे मी पूजेसाठी चौरंग घेतलेला आहे आणि पार्थिव शिवलिंगसुद्धा सकाळी बनवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही सर्व पूजेचं साहित्य बघू शकतात. हे इथे मी शिवलिंग सकाळी बनवून घेतलेलं आहे. त्याखाली बेलाचं पान ठेवलेलं आहे. त्यानंतर शिवलिंग बनवताना मिरी पूड टाकून आपल्याला हे शिवलिंग बनवायचं आहे. इथे सर्व पूजेचं साहित्य तुम्ही बघू शकतात. 7 बेल, 7 शमीपत्र, पंचामृत, काळे तीळ, लाल चंदन, पिवळं चंदन, अबीर, गुलाल, अत्तर, लोंग, वेलदोडे 5-5 घेतलेले आहेत. त्यानंतर कापूर, 21 गव्हाचे दाणे, 108 तांदूळ, 5 कमलगठ्ठ्याची फुले, जानवं. हे सर्व साहित्य तुम्हाला माहितीच असेल. हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे. ही शिवरात्रीची पूजा मी पहिल्यांदाच करत होती, त्यामुळे मनातही एक भीती होती की पूजा कशी होते कशी नाही. खूप दिवसापासून इच्छा होती मला ही शिवरात्रीची पूजा करण्याची. ती आता माझ्याकडनं व्यवस्थित झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य घेतलेलं आहे. 21 गुलाबाची फुलं घेतलेली आहेत, प्रसाद घेतलेला आहे पेड्यांचा, 5 फळं, तूप, विड्याची पाने, सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता 7 वाजत आहेत. लवकरच पूजा सुरू होणार आहे. आता आपण पूजेचा व्हिडिओ घेऊयात. पूजा सुरू होण्याच्या अगोदर इथे मी सर्वात आधी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. त्यानंतर अगरबत्ती लावून घेते, जेणेकरून पटकन पूजा सुरू होईल. आता इथे पूजा सुरू झालेली आहे. चला आता मी इथे पुढे काही व्हॉइस ओव्हर देत नाही, डायरेक्ट आपण पूजेला सुरुवात करूया. ओम पृथ्वी त्वया दत्ता लोका देवी त्वं दर्शनादा पंचधारमां देवी पवित्रं पुरुषारणम् उपरान्तर्गतेन पवित्री धाराना परिमलद्रव्यान्तेन सुगन्धद्रव्यं चित्रचलायगा ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् द्रव्यम समर्पयामि नमः। धूप दीप का आदर्श बताइएगा गणेश जी महाराज माता गौरी जी के यहाँ पर। ओम ब्राह्मणोत्सवकमासी बाहुराजन्याकृतः ओरोदनुष्ठितवैश्यः तद्भ्रं शूद्रो अजायत। धूपयाग्राप्यामि नमः प्रत्यक्षं दिवाता मधुक्षरन्ते सन्नमः सन्तोगधीः मधुरकमतोगतो मधुमत्पार्थिवकुङ्ग्रयः मधुद्योरस्तुनः पिता मधुमाण्डव वनस्पतिर्मधुमानसुसूर्यः दीर्घावो भवन्तुनः नाम सदा शिवाय नमः। मधुष्णानं समर्पयामि पुनः शुद्धोदकजलस्नानं समर्पयामि नमः। ओम सुतवालः सर्वसुतवालो मणिवालव्यासुनः वेदः वेदाचोरतेर्दाय सुपदये कर्णायामामलकारो नभो रूपाः पार्जन्याः उपरान्तर्गतेन शर्कराय स्नानं शक्कर स्नान कराइए भगवान भोलेनाथ को। हम पंचनद्यः सरस्वतीमपि नन्दित्रोदकः सरस्वती तु पंचधाको देवे भवत्परिता। उपरान्तर्गतेन पुनः शुद्ध जल से स्नान करा दीजिएगा। ओम सुतवालः सर्वसुतवालो मणिवालव्यासुनः वेदः वेदाचोरुष्टिर्दाय सुपदये कर्णायामामलिकारो नभो रूपाः पार्जन्याः उपरान्तेन गन्धोदकस्नानम्। एक चम्मच में थोड़ा जल लेकर के थोड़ा सा शिवन लेकर के भगवान भोलेनाथ को स्नान करा दीजिएगा। ओम गंधर्वस्वाविश्वावसो ओम सुतवालः सर्वसुतवालो मणिवालव्यासुनः वेदः वेदाचोरुष्टिर्दाय सुपदये कर्णायामामलिकारो नभो रूपाः पार्जन्याः उपरान्तर्गतेन इत्रोदकस्नानम्। इत्र के जल से भगवान को स्नान कराइएगा। ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् त्वन्मुक्तिरमामृतात्। सांब सदा शिवाय नमः। सुगन्धद्रव्यस्नानं समर्पयामि पुनः शुद्ध जल से स्नान करा दीजिएगा। ओम सुतवालः सर्वसुतवालो मणिवालव्यासुनः वेदः वेदाचोरुष्टिर्दाय सुपदये कर्णायामामलिकारो नभो रूपाः पार्जन्याः उपरान्तर्गतेन एक फूल में सब प्रकार के चंदन लगा करके अक्षत लेकर के भोलेनाथ
साथ भगवान के चरणों में अर्पित कर दीजिएगा। अक्षदानी ओम सगळं चंदनाचं आहे घे आणि जितके चंदन तुझ्यावर तितके सगळे घे आणि खाली ठेव खाली भगवान भोलेनाथ से प्रार्थना करिएगा। ओम कर चरण कृत भवा काय जाओ कर्म जमवा श्रवण नयन जमवा मान संभावराधम विहितम विहितम वा सर्वमेत क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। अहो अगरबत्ती द्या लावा ना पार्थेश्वराय नमः। प्रार्थना पूर्वक अनंत कोटि फल प्राप्त्यर्थम नमस्कारान् समर्पयामि। हस्ते जलमादाय एकाचमणि जल ले लीजिएगा। अनेन कृतेन पार्थेश्वर रुद्र देवता पूजन प्रियंता नमः साम सदा शिवार्पण। हाथ धो लीजिए एकाचमणि जल लेकर के हाथ जोड़ लीजिएगा। भगवान भोलेनाथ का ध्यान करिएगा। ओम ध्याये नित्यं महेशं रजतगर्णिभां चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं वरसमर्गवराभीति हस्तं प्रसन्नं परमासीनं समन्तात् स्तुतिमुमर्गणैर्व्याघ्रकृत्यं वसानं वृषभाद्यं विश्ववन्द्यं निखिलवैहरं पञ्चभक्तं त्रिनेत्रं प्रियमापति महादेव की जय। आपके पास में जो अभिषेक पात्र है उसमें चंदन लगा दीजिएगा, अक्षत लगा दीजिएगा, एक पुष्प में लगा करके अभिषेक पात्र का पूजन कर दीजिएगा। ये जलधार भगवान भोलेनाथ के ऊपर लगाइएगा। हरि ओम आय ओम भूम ओम भुवा ओम स्वाहा ओम नमस्ते रुद्रमण्य बहुतो दैखवे नमः बाहुयामदते नमः जाते रुद्रशिवा तनोरघोरा तयानस्तन्वा संगमया गिरिसन्दा विचाकसी जामे कुंगिरिसन्त हस्ते भ्युर्गस्तवे सीमाकृतां कुर्माः पुंसीः पुरुखञ्जगतो शिवेन वंशात्वा गिरिसाक्षावदामसि यतानः सर्वमि जगद्यक्ष्मको सुमना असत अद्यवचर देवक्ता प्रथमो दैव्यो विकको अहिंस सर्वाञ्जं वयं सर्वाच जातु धान्यो दराजिः पुरासव असौजस्ताम्रो अरुण उतव ब्रहो सुमङ्गलः जय जय नकुं रुद्रा अभितो चक्षुश्रिताः सहस्रशो वैखा दुधाचा अभिषेक कर. कुंभेनो अन्तिभ्यो करणमः प्रमुच धनमनतो योरात्नोर्याम चाचते हतगवः पराता भगवो भगवो विजन्दनो कपर्दनो वसल्यो बाणभान् भतो अने सन्नसयायि खलुस्वे स्वैर्कः मानो वीराणो भावनो थंड दूध द्या फ्रीज मध्ये. हरि ओम ओम स्वस्ति न इंद्रो विदश्रवाः स्वस्ति न पातेल्यात थोडंसं दूध वेगळं ते वेगळं दुसऱ्या पातेल्यात. म्हशीचं घेत होते. भवे नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमत्ताय नमः सर्वभूतमनाय नमो मनोन्मनाय नमः घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वी पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेवाः शान्तिर्विशान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति ओं सर्वे खाम्बये खवेदानागुणसोजसां सर्वे खामे वैनवेतद्वेदानागुणसेना विगच्छति। ओम शांति 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 सुशांतिर्भवतु सर्वारिष्ट शांतिर्भवतु सकल उपद्रव सुशांतिर्भवतु अविघ्नमस्तु साम सदा शिवार्पणमस्तु अस्तु अमृतभिषेकः अमृतभिषेकं समर्पयामि। बोलो उमापति महादेव की जय। हस्ते जलमादाय एकाचमणि जल ले लीजिएगा सीधे हाथ में। अनेन कृतेन श्री भवानी शंकर महारुद्र देवताः अभिषेक करुणाः प्रियन्तान् नमः सदा शिवार्पणमस्तु। न्यास करिएगा। ओम त्र्यंबकं हृदयाय नमः यजामहे सरसे स्वाहा। ओम कर्षणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतच्छमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव। ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यसहजं पुरस्ताराय शुभक्रम प्रतिमं शुक्रम यज्ञोपवीतं परमस्तु तेजः। एक आचमनी जल छोड़ दीजिएगा। चला गाचमे नीवाराचमे गोधूमाचमे मसूराचमे जते निकलवन्ताम गेहूं के किलत्यादि सगळे? प्रभो मया हतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यताम्। एकटा नाही 7 सांगितले त्यांनी. बिलपत्र 7। ओम नमो बिल्मिने च कवचने च नमो परमणे च परोधिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च अनन्याय च। शमीपत्र 7।
ॐ अमङ्गलानां च समनीं च दुष्कृतां पापापहारिणीं धन्यां प्रपद्येऽहं समीं शुभाम् धतूरा एक ॐ ओघरयः समवदन्तु सोमेन सहराज्ञास्मै प्रणोति ब्राह्मणस्तकुं राजन् पारयामसि काली मिर्ची के स्नान ओम च औषधीः पूर्वाजाता देवीभ्यस्त्युगं पुरामनैनुपवृणामः कुं सतन्धामानि सप्त च कमल घट्टे 5 ओम श्री च ते लक्ष्मी च पत्न्यान् बहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमसुनो व्यागम्मा श्रण्यखाणा मुम्मैखाण सर्वलोकं मैखाणः सांब सदा शिवाय नमो नमः नाना परिमल द्रव्यम अबीर गुलाल चढ़ा दीजिएगा ओम अहियामी प्रत्यक्षकम दीपकम दर्श्यामी हस्तौ प्रक्षालनम हाथ धोकर के भगवान भोलेनाथ को नैवेद्य का भोग लगा दीजिएगा ओम नाम व्याया शीलंदर जगो विष्णु समृद्ध ओम मृत्सा स्तोत्र धालोकांतर्गन्ना सांब सदा शिवाय नमः नैवेद्यम समर्पयामि नमः उग्रांतर्गतेन ग्रासमुद्रा दिखा दीजिएगा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा जलाचमनी कर दीजिएगा ब्रह्मणे नमः मध्य प्राण मुद्रा पुष्टम उच्चारण उपचारण आचमन जलम समर्पयामि दोनों हाथों के नाभि कमल में चंदन लगा करके चढ़ा दीजिएगा क्रोधवर्धकम चंद्रम समर्पयामि फल चढ़ा दीजिएगा हेतु फलम समर्पयामि कोमलायचे चढ़ा दीजिएगा तांबूलम समर्पयामि नारिकेल फल सहित द्रव्य दक्षिणा चढ़ा दीजिएगा ओम तदत्तंजत्प्रादानं जत्पूर्वञ्च दक्षिणाः तदग्निर्वेशुकरुणः स्वदेवी पुनो ददतो सांब सदा शिवाय नमः दक्षिणायां समर्पयामि नमस्कारात् प्रार्थयेत अक्षत पुष्प ले लीजिएगा हाथ में भगवान भोलेनाथ से क्षमा प्रार्थना करिएगा भोलेनाथ प्रार्थना पूर्वक संतकोट फल प्राप्त नमस्कारान् समर्पयामि एकात्मनि जल छोड़ दीजिएगा अनेक तेन सांबद्रा गुरु देवता पार्थेश्वर गुरु देवता पुत्र पूर्ण प्रियंता नमः बोलिमापति महादेव की जय आराधत्याम आपके पास में जो आरती का दीपक रखा हुआ है उसे प्रज्वलित कर लीजिएगा ओम जले ज्वाला हे ज्वाला ज्वाला परमस्तके त्रैलोक्यव्यापिनी ज्वाला ज्वाला देवी नमोस्तुते आरती प्रारंभ हो रही है अपने अपने टीवी की आवाज तेज कर ले मोबाइल की आवाज तेज कर ले आरती का क्रम ओम ज्वालामाने नीलवा प्रभोचारार्थ गंधार्थ समर्पयामि ओम चंद्रमानो हो सूर्योदयायत ओम प्रार्थमभागरायत इथे मी ही क्लिप म्यूट करून दिलेली आहे कारण आरती चालू आहे त्यामुळे आपल्याला कॉपीराईट मिळेल त्याच्यामुळे मी इथं हा आवाज घेतलेला नाही आहे. ह्या इथे मी तुम्हाला उलटं ओवाळताना दिसत असेल किंवा पूजा करताना माझा हात उलटा येत असेल तर हा फ्रंट कॅमेरा चालू असल्यामुळे मी तुम्हाला उलटं ओवाळताना दिसत असेल किंवा हात माझा पूजा करताना उलटा हात येत असेल तर तो फ्रंट कॅमेरामुळे उलटा येणार आहे. मी उजव्या हातानेच पूजा वगैरे करते आहे. यहाँ पर आदि परिक्रमा कर लीजिएगा यानी गानी पावनी जमान दर्शन निरतान अपने स्थान पर विराजमान हो जाइएगा उमापति महादेव की जय प्रणाम कर लीजिएगा सब कुछ रखिएगा हाथ में भगवान भोलेनाथ क्षम्यतां परमेश्वर पापो हम पाप कर्म हम पापा गुणा पाप संभव त्राहि मां पार्वती नाथ सर्व पाप हरो भव मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यद पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तर पुण्यो हम तव दर्शनं सांब सदा शिवाय नमः प्रार्थना पूर्वक अनंत कोटि फल प्राप्त्यर्थं नमस्कारान् समर्पयामि आपकी बना कर रखना सारे संपूर्ण विश्व का कल्याण करना सबके अंधन भंडार करना हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं का जाप 2 मिनट का अरे बघ शंभो शंकर 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 ए लो ऐसा उठा ए मयूर चलो भैया पानवा अशा पद्धतीने इथे माझी पूजा व्यवस्थित झालेली आहे. पहिल्यांदाच पूजा केलेली होती मी शिवरात्रीची पण खूप छान अशी झालेली आहे. आता मी इथे
पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करून घेत आहे. चला आता आपण विसर्जन करून घेऊया.